भारी वास यायला लागलाय। नमस्कार सगळ्यांना, मी आहे शुभांगी। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे चिकन। तर चिकन का बनवणार आहे, तर होळी होऊन गेली आणि आता धुलवड आलेली आहे। मग धुलवड म्हटलं की प्रत्येकाच्या घरात नॉनव्हेज असतं म्हणजे असतंच। तर मीही आज बनवणार आहे चिकन, थोडं गावठी पद्धतीनं आणि आमच्या इकडच्या सांगलीच्या स्टाईलनं। थोडंसं डिफरंट वेगळंच आहे। तर तुम्हाला मी बनवून दाखवेन, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। आणि मी पोळीचाही व्हिडिओ टाकलेला होता, म्हणजे ते सर्व्हिसवाल्या बायकांना उपयोगाला येईल असा होता तो। झटपट पटपट तिथल्या तिथं होण्यासारखं। दुसरे लोक करतात मस्त किलोचं असेल तर तसं होत नाही, पण सर्व्हिस करणाऱ्या बायका काय थोड्याच करत असतात ना, मग त्यांना झट करून कसं बनवायचं हे टाकलेलं आहे। ते तुम्ही ह्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघू शकता ते। आणि आता जे बनवणार आहे ते व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओत काय काय करता येईल हे कळेल। चला तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊया। अर्धा किलो चिकन, 5-6 कांदे, 2 टोमॅटो, अर्धा इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, खोबरं, दालचिनी, वेलची, 5-6 लवंगा, तमालपत्र, थोडंसं मीठ, थोडी हळद, 2 ते 3 चमचे चटणी, 1 चमचा चिकन मसाला, थोडं तेल, दही आणि हे चक्री फूल। ह्या चक्री फुलामुळं भाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते आणि ह्याचा मी जास्तच उपयोग करत असतो भाजी बनवून। माझ्या मुलांनाही खूप आवडतं हे घालून केलेली भाजी, त्यामुळे ह्याचा थोडं प्रमाण माझा जास्तच असतो। तर हे इतकं साहित्य आहे। तर सगळ्यात पहिलं आपण कुकरमध्ये धुवून ठेवलेलं चिकन घालून घेऊ आणि मग त्यामध्ये हळद घालू आणि मीठ घालू आणि ते सगळं हलवून घेऊया। सगळ्यात चिकनला हळद मीठ लावून झाल्यानंतर आपण कुकर बंद करून गॅसवर ठेवून घेऊया आणि त्याच्या 5-6 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण लवंग, वेलची, दालचिनी आणि हे चक्री फूल भाजून घेऊया। खडा मसाला काढल्यानंतर त्यामध्ये आपण खोबरे घालून घेऊ। खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे, त्याला पण आपण आता काढून घेऊया। खडे मसाले, खोबरं भाजून झालं, आता आपण त्यामध्ये कांदा भाजून घेऊ। आपला भाजलेला मसाला थंड झालेला आहे। सर्व मसाले आता एकत्र आपण मिक्सरला वाटून घेऊया। कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आपलं आता 90% काम झालेलं आहे। कुकरमध्ये चिकन शिजवून त्याच्या 4-5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि खडे मसाला, खोबरं आणि कांदा हे गरम करून थंड करून सर्व मसाले एकत्र वाटून त्याची अगदी बारीक पेस्ट केलेली आहे। आणि आता आपलं तेलही गरम होत आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तमालपत्र घालून घेऊ। तमालपत्र घालून घेतले, त्यानंतर चटणी घालून घेऊया। चटणी पहिला का घालायची की त्यामुळं असं भाजीला चांगला मस्त कट येतो। चटणी घातल्या लगेच आपण आपला हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा। तर आपला मसाला भाजून तयार आहे, तुम्ही बघितलात, त्याला तेलही सुटलेलं आहे। त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण शिजवलेलं चिकन घालून घेऊया।
आता ह्यामध्ये आपण चिकन मसाला टाकून घेऊ. त्यानंतर दही घालून घेऊ. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ. थोडंसं हलवून घेऊ. आता ह्याला आपण 2 मिनिटासाठी शिजण्यासाठी झाकून ठेवूया. 2 मिनिटानंतर आपली भाजी रेडी. लय भारी वास यायला लागलाय. भाजी अगदी मस्त झालेली आहे. चिकनची आपली वास अगदी छान सुटलेला आहे. चवीला छान असतेच, मला माहिती आहे. माझी भाजी माझ्या मुलांना खूप आवडते. केल्या 5-10 मिनिटात अगदी भाजी संपून टाकतात माझी ही तिन्ही मुलं. तर तुम्ही मी जसं सांगितलं त्या पद्धतीनंच बनवा, खूप छान होईल. जर तुम्हाला नाही आवडली तर तसं कमेंट करूनही सांगा मला की नाही छान झालेली. छान झाली तर छान झाली म्हणून सांगा. तर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.